नमस्कार. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव येथील एक अनोखा कावळा सध्या संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारणही तसंच आहे. हा कावळा मराठी बोलतो. काका, आई, बाबा, ताई, बरं का अशा शब्दांचा उच्चार करणारा हा कावळा इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. हा अनोखा कावळा गारगावमधील 12वीमध्ये शिकणारी तनुजा मुकाने हिला 3 वर्षांपूर्वी झाडाखाली जखमी अवस्थेत सापडला होता. तिनं त्याला घरी आणलं, उपचार केले आणि प्रेमाने सांभाळ केला. हळूहळू तो घरातला सदस्य झाला. आता तर तो त्यांच्या अंगाखांद्यावर बसतो, त्यांच्यासोबत जेवण करतो आणि मराठीत संवादही साधतो. गेल्या महिन्यापासून हा कावळा बोलायला लागला आहे. तो केवळ शब्द उच्चारत नाही, तर काय करतोस, आई कुठे गेली असे प्रश्नही विचारतो. विशेष म्हणजे घरात कोणी अनोळखी व्यक्ती आली तर तो तिला प्रश्न विचारतो, आवाज देतो आणि घराची राखणही करतो. घरातील सदस्य सांगतात की हा कावळा पाणी, जेवणही मागतो आणि म्हाताऱ्या आजीसारखा खोकतोसुद्धा. दिवसभर तो इतर पक्ष्यांमध्ये रमतो, पण सायंकाळी मात्र घरात परततो. या कावळ्याची व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्याला पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक गारगावमध्ये येत आहेत. सामान्यतः कावळे माणसांपासून दूर राहतात, मात्र हा कावळा एक आदिवासी कुटुंबाचा लाडका सदस्य झाला आहे. तनुजाचे आणि तिच्या कुटुंबाचे या जीवावर असलेले प्रेम आणि जिव्हाळा आज इंटरनेटच्या माध्यमातून अनेकांच्या मनाला भिडत आहे. धन्यवाद. पर तू कुठे घरात काय करते? कपडे शिवते? हा, पर तू काय करते? कपडे शिवते? तू येतो? चल, एक काकू चालले आम्ही. बाय बाय बाय. येते आमच्या बरोबर. बाय बाय. बोलून बोलून चालू येतो का? चालू. आई कुठे आहे रे? आई पाणी पी, पाणी पी. घे पाणी पी. पाणी पी. आता बरा वाटेल बघ तुला. परत बोल आता. नाव काय रे? तिकडून जा. काळू, नाव काय तुझं? नाव काळू ना? हा. काळ्या, अय काळ्या, बघ दीदी बघते बघ तुला. दीदी दीदी कुठे? बघ काळू. काळू जा तू तिकडे जा. ते कावळा विचार. जा 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 विचार त्याला काय. बाबूला घेऊन जाऊ का? बाबूला घेऊन जाऊ नको. तू काल्या तू खोटा ना? काल्या तू खोटा ना? बाबूला घेऊन जाऊ का? काल्या काल्या बाबूला घेऊन जाऊ का? रावी कावळा बघ. कावळा रावी बघते. कावळा इकडे बघ. पापा